नमस्कार, विणास किचन मध्ये स्वागत आहे आपलं। आज आपण कोकणात आवडीने खाल्ली जाणारी वांग्याची कापं तयार करतोय। तर बघा, ही कोकणातलीच गावागावातून येणारी वांगी आहेत। मी याच्या आधी पण एक व्हिडिओ वांग्यावर भजी तयार केली आहे, तो बनवलेला आहे, तो सुद्धा जाऊन तुम्ही बघा। तर ही आमच्या गावात वांगी तयार होतात आणि ह्याची चव तर अप्रतिम आहे। तर मी म्हटलं चला आज आपण कापं पण तयार करूया। तसेही 1-1.5 महिना या वांग्याचे बरेचसे प्रकार कोकणात तयार केले जातात। तर बघा, वांग छान कट केले आणि असे आपण स्क्रॅच एवढ्यासाठी केलेत की मीठ मसाला जो आहे ना तो व्यवस्थित या कापांना लागण्यासाठी। तर इथे बघा, आपण लाल तिखट घेतलंय, मीठ घेतलंय, हळद घेतलीये, धना पावडर आणि गोडा मसाला तो पण मी ह्याच्यात टाकलाय। फक्त इथे दिसले आपल्याला लाल तिखट, मीठ आणि हळद, पण तुम्हाला थोडासा कलर मी मिक्स करताना दिसत असेल बघा, धना पावडर आणि गोड्या मसाल्याचा पण दिसतोय, तर ते दोन्ही मिक्स झालं इथे, पण मी टाकलंय ह्याच्यामध्ये। हे मिश्रण व्यवस्थित आपण मिक्स करून घेतलंय आणि वांग्याची जी काप आहेत त्यांना सुद्धा आपण मिठाच्या पाण्यात ठेवलेलं, आता मिठाच्या पाण्यातून बाहेर काढलेत आणि थोडंसं मीठ त्याच्यावर चोळून घेतलंय, कारण जर असं मीठ लावून घेतलं ना की चविष्ट लागतात कापं आणखीनच। कारण बॅटरपेक्षा किंवा कोटिंगपेक्षा सुद्धा थोडंसं मीठ जर याला चोळून ठेवलं ना तर चवीला अजूनच चांगली लागतात ती। तर आता हा मी वरून सगळा मसाला जो आहे तो असा फिरवून घेते आणि एक कोट पहिला आपण त्याचा तयार करूया। असं व्यवस्थित लावायचं, कारण आपण स्क्रॅच केलेत ना तर मीठ मसाला मग चांगला लागतो त्याला। हे बघा, इथे मी अशी सगळी कापं जी आहेत ती व्यवस्थित ह्या मसाल्यामध्ये कोट करून घेतली। छान चोळून चोळून करायची, मीठ मसाला व्यवस्थित लागू दे आणि प्रत्येक हे ना असं 5-5 मिनिटं तसंच ठेवून द्यायचं। आता आपलं कोटिंग 5 मिनिटं झाली ठेवून, आता हा उरलेला मसाला आहे तो मी बेसन घेतले थोडंसं कोटिंगसाठी, तर त्याच्यात टाकला तो मी, त्याच्यामुळे त्याची पण चव वाढली आणि उरलेल्या मसाल्याचा उपयोग सुद्धा झाला। तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे ते पण दाबायला विसरू नका, कारण माझ्या असे नवीन नवीन जे व्हिडिओ येतील त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। तर इथे बघा, आपण थोडं थोडं पाणी घालून बॅटर तयार करतोय आणि असं घट्टसरच बॅटर तयार करायचं। आता आपण जी वांग्याच्या कापांना मसाला लावून ठेवला आहे ना, ती वांग्याची कापं आहेत ती ह्या बॅटरमध्ये एक कोट करून घ्यायचा। असा हे जे बेसनचं आपण बॅटर तयार केलंय त्याच्यात, माझं जरा भांडं थोडं लहान झालं, मोठं असतं तर मला पटापट उचलता आलं असतं ते, तर थोडं छोटं झाल्यामुळे ते त्याच्यातच अडकून बसायला लागलं। तर आणि वर आपण अजून एक कोट करतोय तो म्हणजे रव्याचा, त्याच्यामुळे आपण रवा कोटिंगची ही वांग्याची कापं तयार करतोय। तर छान अशी सगळी मी रव्यामध्ये कोट करून घेतली आणि त्यानंतर मी पॅनमध्ये त्यांना ठेवलंय, थोडंसं तेल टाकलं, आणखीन जास्त तेल वापरलं नाही मी, अगदी कमीत कमी तेलात ह्या वांग्यांना मस्तपैकी असं फ्राय केलंय बघा मी, आणि छान कुरकुरीत अशी आपण वांग्याची कापं तयार केलेली आहेत। आणि बघा, रवा सुद्धा जरा सुद्धा पडत नाही, तर असं कोटिंग करून सुद्धा तुम्ही वांग्याची कापं तयार करू शकता आणि साधा मीठ मसाला लावून सुद्धा वांग आहे ते छानच लागतं चवीला। तर बघा, आपण सगळी वांग्याची कापं अशी परतून घेतली आहेत। झाकण ठेवलात नाही ठेवलात तरी ही शिजणार आहेत, कारण वांग एकदम हे एकदम नरम असतं, पटकन शिजतं, त्याच्यामुळे काही झाकण्याची गरज नाहीये। आम्ही काही झाकण मी ठेवलेलं नाही, तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही ठेवू शकता। आणि इथे अशी आपली वांग्याची कापं बघा तयार झालेली आहेत मस्तपैकी। तर अशी तुम्ही तयार